श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या भक्ती चॅनलवर. तर आपण मागेच बघितले की मंदिरात जाऊन आपण देवीची ओटी कशी भरावी. तर नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी, घरच्या घरी कशी भरावी, यामध्ये कोणतं साहित्य आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे, कोणतं साहित्य घेतल्याने आपल्याला काय लाभ होतो, यासोबतच कोणत्या महिलांनी जी ओटी आहे तर ती भरू नये, नवरात्रीमध्ये ओटी ही कधी भरायची आहे, घरामध्ये आपण ओटी भरली तर या साहित्यांचे नंतर काय करायचं, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. बघा, नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेची तसेच घरात आपण जे घट बसवतो तर त्याची ओटी भरण्याची पद्धत असते. ओटी भरत असताना काही गोष्टीची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. कुलदेवी कुळाचे रक्षण करणारे असते, तसेच दुर्गा देवी आपलं रक्षण करणारे असते, म्हणून आपण देवीची ओटी भरायची आहे. त्यामुळे आपली प्रत्येक मनोकामना ही देखील पूर्ण होत असते. नवरात्रीमध्ये ओटी भरण्यासाठी जो शुभ दिवस असतो तर तो अष्टमीचा म्हणजेच 8व्या माळीचा असतो. अष्टमीच्या दिवशी आपण जर ओटी भरली तर त्याचे परिपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. अत्यंत शुभ दिवस हा अष्टमीचा असतो. यासाठी तुम्हाला जर शक्य झाले तर दुर्गा अष्टमीला, ज्याला महाअष्टमी असं जर म्हटलं जातं, तर यंदा दुर्गाष्टमी मंगळवारी म्हणजे 30 सप्टेंबर 2025 या दिवशी आहे आणि योगायोगाने मंगळवार देखील आलेला आहे. तर ज्यांना ओटी भरायची आहे तर त्यांनी शक्यतो मंगळवारी 30 तारखेला ओटी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नाही शक्य झाले तर नवरात्रीमध्ये कधीही भरू शकता. दुसऱ्या दिवशी नवमीला देखील म्हणजे 9व्या माळीला देखील ओटी भरली जाते. परंतु 9व्या माळीला जोपर्यंत तुम्ही घट उठवत नाही तर घट उठवायच्या अगोदरच तुम्हाला ओटी जी आहे तर ती भरून घ्यायची असते. मंदिरामध्ये देखील तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही भरू शकता. शक्य असल्यास आपल्याला अष्टमीच्या दिवशी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे, किंवा तुम्ही उद्या शुक्रवारी देखील किंवा शनिवारी रविवारी तरी सुद्धा भरू शकतात. त्यासाठी साहित्य काय काय घ्यायचे आहे ते देखील बघूया. एक ताट घ्या. ताटामध्ये आपल्याला श्रीफळ घ्यायचं आहे म्हणजेच नारळ. सौभाग्यवान, त्यामध्ये तुम्ही हळदी, कुंकू, टिकली, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही घेऊ शकता. शक्य नाही झालं तर तुम्ही 4 किंवा 6 बांगड्या घेतल्या हिरव्या तरी चालेल. त्यानंतर हळदी कुंकू देखील घ्यायचं आहे आणि मुळात म्हणजे दक्षिणा सुद्धा आपल्याला आवर्जून घ्यायची आहे. म्हणजे जे काही पैसे आहे तर ते घ्यायचे आहे. त्यासोबत 1 रुपयाही घ्यायचा आहे. बंदी नोट घ्यायची नाही. फळ आपल्याला लागेल, 1 फळ घेतलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला अखंड तांदूळ, त्यासोबत फुलांचा गजरा किंवा 1 फूल घेतलं तरी सुद्धा चालेल. हळदी कुंकू घ्यायचं आहे. तर आपल्या परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी घेऊ शकता. नऊवारी साडी देखील खूप शुभ ठरते. देवीला अर्पण करण्याची साडी ही सुती किंवा रेशमी असावी, कारण की या धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते. त्यासाठी काठपदर साडी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. याऐवजी तुम्ही लाल, केशरी, पिवळा, हिरवा असा रंग तुम्ही निवडू शकता. आणि ताटामध्ये आपण त्यावरती खण देखील ठेवायचा आहे. खणाचा रंग देखील शुभ असावा, जसं की लाल, सोनेरी, पिवळा असं. नारळ जो आहे तर तो भरलेला पाण्याचा नारळ आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही अखंड सुपारी घ्यायची आहे. अखंड खोबऱ्याची वाटी देखील घेऊ शकता. हळकुंड, त्यानंतर खारी, खोबरं तुम्हाला सांगितलं ते साहित्य देखील घ्यायचं आहे. हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे. तांदूळ, गजरा घ्यायचा आहे. आता त्यानंतर मी तुम्हाला सांगते की घरच्या घरी ओटी कशी भरायची. तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरू शकता. तुम्ही जर घट बनवत नसाल तर तुम्ही घरामध्ये कुलदेवतेचा टाक असेल किंवा मंगल कलश असेल, कुलदेवतेचा फोटो, प्रतिमा असेल, त्यासमोर तुम्ही ओटी भरू शकता. किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही रीतीने ओटी भरू शकता. मी मागेच तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे तर तो आवर्जून बघा, मंदिरामध्ये ओटी कशी भरायची. तर इथे सर्वात आधी आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर देवीला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. एका ताटामध्ये साडी घ्यायची आहे, त्यावरती ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. त्यानंतर तांदूळ घ्यायचे आणि आमच्याकडे ओटी भरत असताना ती सुवासिनीची भरो किंवा देवीची भरो तर 2 मुठीमध्ये तांदूळ घेतले जातात. त्यानंतर आपण सुवासिनीची भरत असेल तर तिच्या गुडघ्याला, खांद्याला आणि डोक्याला तांदूळ लावून ते तांदूळ ओटीमध्ये घातले जाते. आधी गुडघ्याला, नंतर खांद्याला, नंतर डोक्याला, म्हणजे खालून आपल्याला वर द्यायचं. आपण जसं देवीला तसे आपल्याला आमच्याकडे ओटी भरतात तर ते तांदूळ ओटीमध्ये घातले जातात. देवीचे देखील त्याचप्रमाणे आपण ओटी भरलेली आहे. 3 वेळा किंवा 5 वेळा तांदूळ जे आहे तर ते
ओटीत ठेवले जातात. त्यावरती आपण ओटीचे साहित्य ठेवायचे आहे. खारी, खोबरं, लेकूरवाळ, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचे नाणं ठेवायचं आहे. त्यानंतर सौभाग्यवान ठेवायचं आहे. सौभाग्यवानामध्ये तुम्हाला जे विकत सौभाग्यवान मिळतं तर ते तुम्ही ठेवू शकता. त्यामध्ये आरसा, टिकली, बांगड्या, मंगळसूत्र सर्व साहित्य असतं. तर इथे मंगळसूत्र मिळतं, बाजारात गेलं तर मिळतो, म्हणजे पिवळा दोरा वगैरे असतं. हळदी कुंकू, हिरं बांगड्या देखील घ्यायच्या. नारळ घ्यायचा. नारळ हा पाण्याने भरलेला असावा आणि जो नारळ आहे त्याची जी शेंडी जी असते तर ती देवीकडे असावी. अशा प्रकारे नारळ आपल्याला ठेवायचा असतो. आपण ओटीवरती हळद कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर फुलांचा गजरा आपल्याला घ्यायचा आहे. गजरा नसेल, शक्य एक फुल असले तरी तुम्ही पण ते घ्या, आवर्जून घ्या. त्यानंतर आपल्याला दक्षिणा ही न विसरता ठेवायची आहे. दक्षिणा ठेवत असताना तुम्ही जेवढं काही पैसे ठेवाल त्यावरती 1 रुपयाचे नाणं अवश्य ठेवा. 10 रुपये ठेवले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर एखादं फळ तुम्हाला ठेवायचं आहे किंवा तांबोल देखील तुम्ही ठेवू शकता. असेल म्हणजे जे खाऊचं किंवा विड्याचं पान असतं तर त्याचा विडा बनवून तो तांबोल म्हणून जो देवीला दिली जातो तो तुम्हाला पाण्याच्या एखाद्या दुकानामध्ये देखील मिळेल किंवा देवाचं जे साहित्य मिळतं तिथे देखील तुम्हाला जो विडा असतो तो देखील तुम्ही आणू शकता, देवीला अर्पण करू शकता. ओटी भरत असताना हे सर्व साहित्य आपण ओटीच ताटामध्ये घेतलं. देवीवरनं आपण तांदूळ ठेवले. त्यानंतर आपण ही ओटी जी आहे तर ती उचलून घ्यायची आहे. आपल्या दोन्ही हातामध्ये उचलून घेऊन आपण उभं राहायचं. आपल्या छातीसमोर ही ओटी धरायची आहे आणि देवीकडून आपण आपल्याला चैतन्य मिळावं किंवा तुम्ही जी काही तुमची इच्छा असेल तर ती देवी पुढे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ही जी ओटी आहे तर ती देवीच्या चरणी अर्पण करायची आहे. अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे. ओटी भरल्यानं आपलं सौभाग्य वाढतं. मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यधारक, आरोग्यधारक ह्या वस्तू असतात. कुलदेवी ही कुळाचे रक्षण करणारी असते. आपलं असं रक्षण आपली आई करत असते. त्याचप्रमाणे आपल्या घराचं रक्षण ही जी आपली कुलदेवी असते तर ती करत असते. त्यासाठी नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी न विसरता तुम्हाला भरायची आहे. त्यामुळे तुम्हाला खूप फरक दिसेल. वर्षभर तुमच्या घरामध्ये भरभराटी येईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, पतीचे दीर्घ आयुष्य वाढेल. यासाठी तुम्ही ही जी ओटी आहे तर ती घरातील कुलस्त्रीने अवश्य भरायची आहे. तुम्ही घरामध्ये घट बसवलेला असो किंवा नसो तरी देखील तुम्हाला ही ओटी भरायची आहे. तर ती तुम्ही अशा प्रकारे भरू शकताय. जर साडी चोळीने जर ओटी भरणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी खणानेही तुम्ही ओटी भरू शकता. त्यामध्ये एखादा शुभ रंगाचा ब्लाऊज पीस घेऊन त्यावरती तांदूळ, ओटीचं साहित्य, नारळ, एक फूल, फळ, दक्षिणा ठेवून देखील तुम्ही जी ओटी आहे तर ती सांगितल्याप्रमाणे भरू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील तुम्ही भरू शकता. ओटी भरत असताना साहित्य घ्यायचं पण सगळं म्हणजे जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं साहित्य आपल्याला अवश्य घ्यायचं आहे. आपल्याजवळ जेवढं आहे तेवढं तुम्ही साहित्य घ्या. तेवढ्या साहित्यामध्ये सुद्धा यथाशक्ती जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने मनापासून जर ओटी भरली तर ती नक्कीच देवीची कृपा तुमच्यावरती होईल आणि तुमच्या मार्गातील प्रत्येक संकट हे दूर होईल. आपली कुलदेवी ही कुळाचं रक्षण करते. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने ओटी आवर्जून भरायची आहे. ओटी कोणी भरू नये तर बघा, ज्या गरोदर महिला आहेत तर ज्यांना 7 महिन्याच्या पुढे दिवस गेले आहे, ज्यांचं ओटी भरण झालेलं आहे अशा महिलांनी ओटी भरू नये असं सांगितलं जातं. याशिवाय विधवा महिलांनी देखील ओटी भरू नये. तुम्हाला जर ओटी भरायची असेल तर तुम्ही ओटीचं साहित्य गोळा करून घ्या. त्यानंतर तुम्ही इतर सुवासिनी स्त्री करून जी ओटी आहे तर ती भरून घेऊ शकता. नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी म्हणजे 8व्या माळेला आपल्याला ओटी भरण्याची जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. नाही शक्य झालं तर तुम्ही इतर वेळेमध्ये किंवा इतर दिवसांमध्ये तुम्ही कधीही ओटी भरू शकतात. तरी घरामध्ये जर ही ओटी भरलेली असेल तर साहित्याचं काय करावं, तर ही जे ओटीचं साहित्य आहे तर त्यामध्ये शुभलहरी आकर्षित झालेलं असेल. त्यासाठी तुम्ही हे जे साहित्य आहे, साडी चोळी असेल किंवा जे काही साहित्य आहे ते तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता. तुम्हाला एखादी नवीन साडी घ्यायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही नवीन साडी घ्या की त्याची ओटी देखील तुम्ही देवीला भरा आणि त्यानंतर ती साडी तुम्ही नेसा. बघा, तुम्हाला त्याचे खूप शुभ परिणाम हे जास्तीत जास्त दिसून येतील. तुम्हाला जे साहित्य वापरायला लागेल ते देखील तुम्ही देवीला अर्पण करून जर वापरलं तर नक्कीच तुम्हाला याचे शुभ परिणाम दिसून येतात. यासाठी अशा प्रकारे घरच्या घर तुम्ही देवीची ओटी भरून ते साहित्य तुम्ही घरामध्ये वापरू शकता. तुम्हाला वापरायचं नसेल तर मंदिरामध्ये नेऊन तुम्ही दान करू शकता किंवा एखाद्या सुवासिनीला द्यायचं असेल तर एखाद्या सुवासिनीला दिलं तरी सुद्धा चालेल. यथाशक्ती ओटी भरायची आहे घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन. अशाच प्रकारे तुम्ही ओटी भरू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.